चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल मुंधडाजी, विशेष करून या कार्यक्रमाला सदिच्छा देण्यासाठी उपस्थित डॉक्टर भूपेंद्रजी लोढिया, ज्यांनी माधव बागच्या माध्यमातून या ईश्वरीय कार्याची सुरुवात केली व यशस्वीपणे हे कार्य करीत आहेत, असे डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे, डॉक्टर प्रीतीताई सरबेरे, इथं उपस्थित सामाजिक नेते श्री प्रकाशजी धारणे, प्रसन्न महादानीजी, इतर सर्व आदरणीय मान्यवर व ज्यांच्यासाठी हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र आलो, ज्यांनी हृदयरोगावर विजय प्राप्त केलाय, असे सर्व माझे विजयी सेनापती, प्रिय बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून सदिच्छा देतो, शुभकामना देतो. आपल्या सर्वांचं या विजयाबद्दल अभिनंदन करताना, एकाग्रतेबद्दल अभिनंदन करताना, शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की मा महाकाली या सर्वांना तू उदंड उदंड आयुष्य दे, भरभरून सुख आणि समाधान दे, यांच्या आयुष्यामध्ये निरोगी जीवन दे, ही माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. आज आषाढी एकादशी आहे. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्तानेही सदिच्छा देतो, शुभकामना देतो. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत भगवान विठ्ठल आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देव, अशी भगवान विठ्ठलाच्याही चरणी प्रार्थना करतो. खरं तर आज व्यस्तता होती, पण साधारणतः एखादा उत्तम कार्यक्रम असेल ज्यामध्ये समाजहित आहे, ज्यामध्ये एक दिशा आहे, ज्यामध्ये एक संदेश आहे, अशा कार्यक्रमात उशीर जरी झाला तरी मी उपस्थित राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आणि हे खरं आहे की डॉक्टर सरबेरे, त्यांची टीम व डॉक्टर प्रीतीताई या सर्व एकत्र येऊन चंद्रपूर मध्ये हे एक महत्वाचं काम करतात. एखाद्याला डोनेशन धनाचं देणं हे तसं सोपी आहे, पण एखाद्याला त्याच्या आयुष्यात उत्तम आरोग्यासाठी मदत करणं हे तसं कठीण काम आहे. आज आषाढी एकादशी असतानाही या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्याचा पहिला संदेशच आहे की रोज पोट भरून जेवू नका, थोडस तरी उपवास ठेवा. आणि मी मनात विचार केला की कार्यक्रमाची स्थान तर अनेक आहे, पण यांनी रसराज का निवडलं? कारण मी पहिल्यांदाच या सभागृहात आणि रसराज मध्ये आलो, तर जेव्हा मी खालती आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे अप्रत्यक्ष नियंत्रण कसं करावं हे शिकवत आहे की खालतून जाताना कितीही मिठाई किंवा इतर पदार्थावर लक्ष गेलं तरी मनावर नियंत्रण ठेवा, म्हणून रसराज निवडलं असेल. कारण जातानाच समजून जातं की हा विजय प्राप्त करू शकतो की नाही हे एका मिनिटात लक्षात येतं. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि त्याचं कारण एक आहे, सर्वांना आपण मेडल दिलं, प्रशस्ती पत्र दिलं. माझा तर आपल्याला आग्रह आहे, काही प्रशस्ती पत्रावर नाव लिहिली होती, काही याच्यावर नाव नंतर लिहिलं जाईल, पण माझा आपल्याला आग्रह आहे की हे प्रशस्ती पत्र मुद्दाम आपल्या घरी दर्शनी भागात लावा. हे यासाठी नाही की तुम्ही विजय प्राप्त केला, हे यासाठी की इतर जे या हृदयरोगाने ज्यांना त्रास सहन करावा लागतो त्यांना सुद्धा ते प्रमाणपत्र पाहिल्यानंतर मी सुद्धा माझ्या हृदयरोगावर विजय प्राप्त करू शकतो, ही ऊर्जा, हे मोटिवेशन, ही प्रेरणा प्राप्त होऊ शकेल. मी कधीतरी एका पुस्तकात वाचलं की सर्वात मोठा राजा कोण? जो राज्य जिंकतो, जो भूमी जिंकतो, जो सैन्य जिंकतो, तो सर्वात मोठा राजा नाही आहे. सर्वात मोठा राजा तो आहे जो मन जिंकतो. आणि तुम्ही आपलं मन जिंकून आपल्या या हृदय रोगावर विजय प्राप्त केलाय आणि म्हणून तुमचं अभिनंदन. माधवबाग या क्षेत्रामध्ये काम करताय. खरं तर आपला देश हा ज्ञानी विचारवंताचा देश,
हा महामानवांचा देश. खर तर या देशात जेव्हा इंग्रजी भाषा नव्हती तेव्हा सुद्धा जगाला दिशा देणारं ज्ञान तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठात होतं. अनेक शतकापूर्वी चिनी प्रवासांनी आपल्या ज्ञानाचं वर्णन घेऊन ठेवलं. पण आपल्या सर्वांची आपली अवस्था कस्तुरी मृगासारखी झाली की जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते पण तो सुगंधाच्या दिशेने धावत असतो धावत असतो धावत असतो. त्याला कधी लक्षातच येत नाही अरे कस्तुरी माझ्या पोटात. आणि म्हणून विश्वगौरव देशगौरव प्रधान सेवक माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2014च्या सप्टेंबर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेमध्ये या दिवसाची कल्पना मांडली. आणि या कल्पनेला 170 पेक्षा जास्त देशांनी उचललं. आज या 21 जूनला 180 देशांनी योगाभ्यास केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्याकडे योग करा असं धावून धावून लोक स्वतःहून फुकट योग शिकवायला तयार आहे. आपण शिकत नाही. पण जगामध्ये 100 पाऊंड 200 पाऊंड घेऊन एका तासाला लोक शिकतात. तसंच आपल्या आयुर्वेदाचं आपलं आयुर्वेद असेल पतंजलीने लिहिलेलं योग अभ्यास असेल आणि आता आयुष असेल या सर्व गोष्टींच्या माध्यमातून स्थायी स्वरूपामध्ये उत्तम आरोग्य हे शरीराची शक्ती वाढ